तर नमस्कार मित्रांनो, या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आज मला माझ्या मामासोबत जायचं होतं गोरक्षण येथे, कारण तिथं आम्हाला त्यांच्या घरी जे रॅबिट होते त्यांना द्यायचं होतं. म्हणून सकाळी लवकर उठलो, अंघोळ वगैरे करून झालो मी रेडी, आणि नंतर गेलो लगेच मामाच्या घरी. आणि हे जे रॅबिट तुम्ही बघू शकता हेच आम्ही घेऊन जाणार होतो गोरक्षणमध्ये. म्हणून त्यांना रॅबिटला पिंजऱ्याच्या बाहेर काढलं आणि लगेच मामा आणि मी सोबतच आम्ही जाणार होतो दोघेजणं. आणि कारमध्ये आम्ही बसलो आणि तुम्ही बघू शकता जो ब्लॅक कलरचा जो रॅबिट दिसेल तुम्हाला त्याचं नाव हनी आहे, आणि इकडे जो दिसत आहे त्याचं नाव आहे बनी. तर जो हनी आहे तो माझ्या पायाकडेच बसला होता. आणि नंतर मग मामा आणि मी गेलो गोरक्षण येथे. दस्तूर नगरचं जे हेच गोरक्षण आहे, छान अशी तिथं केअर वगैरे घेतली जाते. मग आम्ही सशांना त्यांच्यासोबत सोडून दिलं त्यांच्या फ्रेंड्ससोबत. नंतर त्यांना खायला वगैरे पण दिलं आणि त्यांचं निरीक्षण केलं की ते बरोबर राहतात आहे की नाही राहतात, आणि सर्व प्रोसिजर हे ते केली. आणि नंतर आम्ही आलो घरी. तर घरी आल्यावर मग आज मला बनायचं होतं स्मॉल असं फिश पॉन्ड बनायचं होतं. म्हणून तुम्ही बघू शकता की हे जे तुम्हाला दिसत आहे असं जे टोपलं म्हणतो आपण त्याला, त्याच्यातच मी बनवणार आहे असं फिश पॉन्ड. म्हणून जे माती वगैरे लागणार होती ते पण मी घेतली, ती वाळू टाकली होती मी. म्हणून ते अशी कोरडी माती थोडी पाहिजे होती आपल्याला. नंतर लगेच त्या मातीला त्या टोपल्यात टाकून घेतलं आणि त्याच्यावर थोडं पाणी वगैरे टाकून नंतर जी आपली मोहरी असते ते त्याच्यावर टाकून घेतली. आता रिझल्ट आपण उद्या बघू. तर ब्लॉग आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलोसुद्धा करा.